महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात शिवरायांविषयी केलेले व्याख्यान चांगलेच गाजले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यावेळी अमोल कोल्हे यांनी महाराजांच्या शौर्याच्या कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या। अमोल कोल्हे भाषण करत असताना उपस्थित मंडळी भारावून गेले होते। छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लुप्त असण्याचा काळ जर आपण बघितला तर तो जवळपास 180 वर्षाचा आहे। म्हणजे 1749च्या सुमारास छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू महाराज यांचं निधन झालं। 1761च्या सुमारास माझ्या माहितीप्रमाणे ताराराणींचं निधन झालं। आणि तरी हा प्रश्न निर्माण होतो, या संपूर्ण काळामध्ये उल्लेख कुठेच नाही छत्रपती शिवाजी महाराजांची। त्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निर्माण झाल्याचे उल्लेख आहेत। इतिहासाचे प्राध्यापक बसले असतील, इथे इतिहासाचे विद्यार्थी बसले असतील। आम्हाला समाजशास्त्रीय हा प्रश्न पडतो की मग का ही प्रेरणा नव्हती, की ही प्रेरणा दाबली गेली होती, की ही प्रेरणा विसरली गेली होती, ही विस्मृतीत गेली होती। आणि मग जेव्हा 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले सर ती समाधी शोधतात, त्या समाधीवर फुलं वाहतात, पुढल्या वर्षी शिवजयंती ही साजरी केली जाते। हिराबागेतच सभा ठरली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे चाफळकर स्वामी त्या सभेचे अध्यक्ष होते। ही हिराबागेत झालेली सभा आहे। आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले हा पहिला पोवाडा लिहितात छत्रपती शिवाजी महाराजांचा। त्या पोवाड्याची जर प्रस्तावना बघितली तर या प्रस्तावनेत फार महत्वाची गोष्ट महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेली आहे की ती म्हणजे सर्वसामान्यांना हा राजा कळावा, हे छत्रपती कळावे, या हेतून त्यांनी लिहिली। आणि मग म्हणूनच या परिप्रेक्ष्यातून जेव्हा मी शिवचरित्राकडे पाहतो तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही सर्वात महत्वाची गोष्ट भासते। ती अशासाठी की ती केवळ एक राजकीय क्रांती नव्हती, ती एक फार मोठी सामाजिक क्रांती होती। यासाठी आता तुम्ही म्हणाल राजकीय क्रांती, मी सगळ्यांनी आतापर्यंत वाचलंय की राजा म्हणजे मुसलमान अशी जी समजूत होती, ही समजूत दूर व्हावी की एतद्देशीय माणूस सुद्धा राजा होऊ शकतो। विचार करा काय परिस्थिती असेल। 350 वर्ष या मातीनं राजा बघितलेला नाही। 350 वर्ष। इथं 35 वर्ष मागे काय झालं होतं तुम्हाला मला आठवत नाही। 350 वर्ष या मातीनं राजा पाहिला नव्हता। 350 वर्ष या मातीनं राजधानी पाहिली नव्हती। म्हणजे जे काही आग्र्याच्या भेटीला छत्रपती संभाजी महाराजांना म्हणजे युवराज शंभूराजांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज गेले होते, अनेकदा माझ्या मनात हा प्रश्न पडतो की महाराज नेमके शंभूराजांना का घेऊन गेले असतील। उद्याच्या राजाला राजा काय असतो, राजधानी काय असते, राज्य कारभार काय चालतो, याचं बाळकडू देण्यासाठी तर घेऊन गेले नसतील। आणि मग जेव्हा ही घटना घडते तेव्हा ती राजकीय क्रांती असते, पण त्याबरोबरीनं सामाजिक क्रांती फार मोठी आहे, ही लक्षात घेणं गरजेचं आहे। काल, आज आणि उद्या सुद्धा ही घटना लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। म्हणजे राजा शिवछत्रपती मालिका जेव्हा मी करत होतो तेव्हा त्या मालिकेमध्ये तो प्रसंग चित्रित करताना अजूनही म्हणजे 2000 मला वाटतं 2018 मध्ये मी ती मालिका केली होती। 2008 मध्ये ती मी मालिका केली होती। आजही तो प्रसंग तसाच्या तसा माझ्या डोळ्यांसमोर आहे। आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राजदंड हातात घेऊन त्या सिंहासनासमोर वळतात। मला वाटतं त्यावेळेचं मालिकेचं जे काही टायटल पेज होतं तेव्हाची ती गोष्ट होती। आता ही घटना सामाजिक क्रांती का, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण तोपर्यंतचा प्रत्येक हिंदू राजा ही राज्याभिषेकाची शपथ घेत असताना हा धर्मदंड, हा राजदंड त्यांच्या धर्मगुरूच्या हातात दिला जात होता। आणि राजा शपथ अशी घेत होते की माझा राजदंड मी माझ्या धर्मगुरूच्या हातात देतो आहे, आणि जर माझ्याकडून काही अनुचित प्रकार घडला तर माझा धर्मगुरू माझ्या मस्तकावर या राजदंडाचा प्रहार करून मला पदच्युत करेल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।